रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
सुकृताची जोडी भक्त सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हात बरवा हात बरवा साधुबोध झाला तो साधुबोध झाला तो साधुबोध झाला तो साधुबोध झाला तो आईचा मुराला आईचा मुराला आई प्रभुराला आई हे मना
हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी पुण्याची गणना पूर्ण करी बापुराच्या वाटी उदया बापुराच्या वाटी उजळल्या ज्योती बापुराच्या वाटी उदया बापुराच्या वाटी उजळल्या ज्योती आई समापती घरी नाईक समाप्ती झाली जयती नाईक समाप्ती झाली जयती हरिते मन हरिते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिते मन हरिते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी पुण्याची गणना पूर्ण करी मोक्ष देते आला भावी विनंतरा 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 साधुकांतीला हरिभक्त साधुकांतीला हरिभक्त साधुकांतीला हरिभक्त हरिते मन हरिते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिते मन हरिते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी पुण्याची गणना पूर्ण करी पुण्याची गणना पूर्ण करी ज्ञानदेवा गुणी ज्ञानदेवा गोडी संगती ज्ञानदेवा गुणी संगती ज्ञानदेवा गोडी संगती हरिते जनिमनि आत्मतत्वे हरित जनिवनी आत्मतत्वे हरित जनिवनी आत्मतत्वे ज्ञानदेवा गुणी संगती ज्ञानदेवा गोडी संगती ज्ञानदेवा गुणी संगती ज्ञानदेवा गोडी संगती हरिते जनिमनि आत्मतत्वे हरित जनिवनी आत्मतत्वे हरित जनिवनी आत्मतत्वे हरिमुखे मना हरिते 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 मना पुण्याची गणना पूर्ण पुण्याची गणना पूर्ण करी पुण्याची गणना पूर्ण करी गोपारक माई गोपाळ कुमार गोपारक माई गोपाळ गोपारक माई गोपाळ कुमार गोपारक माई गोपारक माई गोपारक
आईचा मुरा आईचा मुरा आईचा आईचा मुरा हरि मुखे 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 सद्गुरु तुकिया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे किलिया स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेसी बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कार विनियाथा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्त्रय जननी देवाची साधुबोध झाला तो नुडिया ठेला ठाईच मुराला कापुराच्या वाती उलल्या ज्योती ठाई समापती झाली जैसे मोक्षरेके आला भाग्य विनटला साधू सांकेला हरिभक्त ज्ञानदेवा गोरी संगती सज्जनी हरिदिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे मना
याची गणना कोण करी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरणात संतांचिया दुसरे चरणात संतांचिया त्यांचं समाधान कधी साधितारू त्यांचं समाधान कधी साधितारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी माने संतासी रंजू चित्तासी आपलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम निषेधी प्रेम कहिकला मस्तक माझा पाया संतांच्या प्राप्त प्रसंगी भगवंताच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी वारकरी मंडळी ज्ञान वृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध महिला भगिनी ह्या सर्वांच्या सहकार्यातून हा चालना पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं उत्सव आणि तसं म्हटलं तर ह्या भागातले सर्व गाव म्हणजे काय आता तुमच्या मर्यादित राहिलेलं नाही कारण गेल्या वर्षी तरी कळसच केलेला आहे कारण काय आणि विशेष करून एक महिना सप्ताह चालणं हे काय खायच्या गोष्टी नाहीत कारण आम्ही त्याचं चाकून भेटलं आहे काय प्रमाण आहे चाकूनी सांगे काम निमज अनुभव आहे अंगे खरोखर एकट्याचा नव्हे हा खेळ काय तुमच्या पूर्वजांचं गुरुची कृपा असेल ते तुम्हालाच माहिती एवढं चालणं एवढ्या सगळ्या खरं आणि अशा उत्सवामध्ये माझ्यासारख्या पामरला शिवा मिळेल हे माझं भाग्य समजतं कारण नित्य नियमान हरिपाठ आपल्या वारकरी संप्रदायाची संध्या आहे आणि ही कीर्तनकाराची परीक्षा आहे विठ्ठल विठ्ठल
मी डोंगरातला माणूस, डोंगरातला धोंडा, मला ह्यातलं काही येत नाही बरं का. अभंग ज्ञानोबारायांचा हरिपाठ एक असं आहे, ज्ञानोबाची मेक आहे. काय ज्ञानोबाची मेक आहे. तो कामने नेनो युक्तीची ती खोली. ज्ञानोबारायांची युक्ती कळायची सहजी नाही आहे. याच्या अभंगावर बोलण्याचा आमचा काय अधिकार नाही, पण सेवेके करावी, शेवाया रूपानं बोलायचा प्रयत्न करणार आहे. प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडला अभंग सर्वांच्या पाठातला आहे. अभंग पाठातला आहे. अभंग आम्ही रोज म्हणतो बी, काय अडचण नाही, पण अर्थ कुणी केला आहे. आणि ही माळ आहे, 27 अभंगाची माळ आहे. ती मागल्या पहिल्या अभंगाचं शेवटचं चरण ते ह्या अभंगाची सुरुवात आहे. काल अभंग कुठला होता? योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी. योगानं त्याची प्राप्ती होत नाही, यागानं त्याची प्राप्ती नाही, सिद्धी होत नाही. मग कशानं प्राप्ती होती? तर त्या अभंगात शेवट चरण आहे. काय शेवट चरण आहे? साधूच्या संगती तरुणोपाय. बाकीच्या साधनांना तरुणोपाय होऊ शकत नाही, हे शेवट चरण आहे. करायचं असं संगत कुणाची? साधूची संगत असावी लागते. आता साधूची संगत करायची म्हणजे साधू अगोदर भेटणं अवघड आहे, साधू कळणं अवघड आहे. साधू म्हणजे काही म्हणून घेणारे साधू आहेत, काही झालेले साधू आहेत. साधू कुणाला म्हणायचं? कीर्तन काढतोय म्हणून. साधूचं लक्षण करताना कसं साधू लक्षण करायचं आहे? ज्याचं 6 विकार गेल्यात, 6 विकार सगळ्यात मोठं करायचं. कोणतं 6 विकार? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, याचे बळ फाड. हे भल्या भल्यांचे आबरू घेतोय. हे 6 विकार सामान्य लोकांचा सोडा. नाथमरांचा एक अभंग आहे, धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, येडका मदनाता केवळ पंचानन, येडका मदनाता केवळ पंचानन, येडका मदनाता केवळ पंचानन, येडका मदनाता केवळ पंचानन. तुम्ही काय बघण्याने मला काय येत नाही, भिवू नको सारखा, काय घ्यायचं नाही. खुनाला धडक मारली सामान्याला. अहो ज्यांना देव ऋषी म्हणतात, देव ऋषी. द्वारके माझी मंदू उतरला त्याचा देव ऋषी. तिने लोकांमध्ये फिरणारे असणाऱ्याने सुद्धा ह्याने सोडलं नाही. नारदवंशी जात असताना आकाशात पाहिलं 2, पाण्यात पाहिलं 2, रस्त्यावर तरी दोघं फिरत्यात दिसत्यात. द्वारकेला आले, म्हणले देवा या नारजी बसा. कशाला बसा म्हणताय? काय झाले नारजी, काय व्हायचं राहिलंय? म्हणलं उन्हाळ्याचे दिवस तापल्यात का की या पाणी घ्या, थंड घ्या. नाही नको म्हणा. पण झालंय काय, काय व्हायचं राहिले? म्हटलं सगळीकडे 2 2 2 2, मी एकटात. बघू करूया नाही म्हटलं, बघून आलाय काय? नाही. मग आता म्हणजे कसं काय? तुम्हाला कशाला 16,000? कोण म्हणतात आणि कोणाला म्हणतात हे महत्वाचा मुद्दा आहे. म्हणणारे कोण? देव ऋषी म्हणतात त्यांना. कोणाला म्हणतात? भगवान कृष्णाला. सामान्य आता भक्त असल्यामुळं नारदा म्हणले, लय उपकार झाला बाबा तुझं, काय करू? अहो आम्हाला एक हाय, तर काय करू, कसं करू? तोंडावर पांघरू येते, पाय उघडं पडते. आता पाय झालं की तोंड उघडं पडतंय. त्यांना 16,000 आमचं महाराज सांगायचे, सदाशिव महाराज. प्रत्येकीला 11 मुलं. किती?
16,000 गुणले 11 तुम्ही शकून घरातून बघा. तेवढ्यांचं काय असेल वाढदिवस किती लग्न किती काय म्हणले नारदा लई चांगलं घे बघ जिथं मी नाही तिथली घेऊन ये मंडप तयारच आहे मी तू काळजी करू. आणि नारदजी असं धोतर धरलं आणि पाया लागले. कुठं जेवाल्यात कुठं गप्पा मारत कुठं बसल्यात. 16,000 महाल पलीकडे आलं नाही तिकडेच गेले. बुडी मारली नारदाची नारदी झाली 60 पोरं झाली. नारद केला रावणाचा चेंदा. दुर्योधना मारली गदा. ही 10 जणांची आहे ती बघून घ्या. मला आता सगळा अभंग सांगणार. हे भल्या भल्या ना पराशरा सारखा ऋषी नाडी लाजेने. पराशर म्हणजे व्यासांचं वडील. आणि हे ज्यांनी जिंकलं हे सामान्य नाहीत. हे ज्ञान निधीचे भुजंग विजय दरीचे बाग भजन मार्गीचे मांग मारक जे. हे ज्ञानाच्या निधीवर डोलणारे साप आहेत. विषयाच्या दरीतले वाघ आहेत आणि भजन मार्गातलं मांग आहे. काम क्रोध हे सोडिले मार्ग. आणि हे ज्याने साथ जिंकलं त्याला म्हणायचं साधू विठ्ठल उत्तर करा. आता महाराजांचं दुसरं प्रमाण आहे. 80 झाले साधू. हा काय प्रमाण कर्म कोणी म्हणते. 80 झाले भुंडू कर्म कोणी काही भोंदवणारे साधू आहे. हे साधू नाही. आणि त्या पडावर भाऊ पटेल बेडकरून अरे बाबा देव भेटेल सोपा आहे देव भेटणं. पण साधू आणि महात्मा संत भेटणं फार अवघड आहे. ती भेटत नाहीत. भेटलं तर कळत नाहीत. जवळ सुद्धा असतील असं नाही आहे. त्यांना काय येतंय काय नाही हे त्यांच्या अंतकरणाच्या अवस्थेवर अवलंबून आहेत. त्यांना भजनीत असल नसल पाठांतर असल नसल वक्तृत्व असल नसल याची काही त्याची संबंध नाही. हा अंधकरणाच्या अवस्थेवर साधू ते वर्तच दिसती देही परी देहना माझे ठाई मी तयाच्या हृदयी समग्र अहो कबीर महाराजनी साधू कळलं नाहीत. ज्ञानोबराच्या समाधीचे कीर्तन कुणी केलं. कान्होबा पाठक किंदूरचे. ज्ञानोबरांची समाधीचं कीर्तन करणं म्हणजे कोणाचं ते काम नव्हतं. आणि त्या टायमाला देव हजर होते. आणि ही कीर्ती तिथपर्यंत गेली काशीपर्यंत. आणि म्हणजे कोण महात्मा आहे कोण साधू आहे बघूया तरी. कारण ज्ञानराज माझी योग्याची माऊली आहे. आणि अशा महात्म्याच्या समाधीचं करणारा कोण महात्मा असावा. कसला साधू असेल काय योगी असेल. बघायला आले इंदूरला. तर विचारलं म्हणले की तर पाठक नावाचे महाराज कुठे आहेत. आता गावातल्या महाराजाला कोण चांगलं म्हणलं काय. तुकोबरांच्या काळात ना आतापर्यंत घ्या गावातल्या महाराजाला कोणी चांगलं म्हणत. तो महाराज मला माहिती आहे म्हणतात. आता पत्र नाही ज्ञानोबरे असणं चालत आलंय असं. ते म्हणलं ते 10 गादा पलीकडं. कान्हो पाठक मुलं खेळवालती. मुलं त्यांच्या मनामध्ये असे भाव होता की कान्हो पाठकांचा मोठा आश्रम असेल. 500 शिष्य मंडळी असतील. पाठ चालू असेल असं त्यांच्या मनामध्ये भ्रम झाला. आले आणि म्हणत बघत्यात
तर पोरं पाठीवर घेऊन खेळत होते. अरे रे रे म्हटलं तेवढ्या लांबनं आलो, फुकट झालं. यावं नमस्कार नमस्कार. काय नमस्कार म्हटलं, काय झालंय काय म्हटलं, मला वाटलं तर मोठे महात्मा असतील, योगी असतील, सिद्ध असतील, मोठा आश्रम असेल, 100-500 शिष्यमंडळ असेल आणि पाठ चालू असतील. काय अडचण आहे? अहो अडचण काय, तुम्ही पोरं खेळायलाय. म्हणलं माझ्या साधूपणाला ही पोरं आडवी येतात काय. तिने उचलली आपली पोरं हिट टाकली. आता साधू म्हणायचं काय म्हणाला, हे जर स्वतःची पोरं हिट टाकत असेल तर लोकांच्या पोरांचं काय करत असेल, हे काय साधूच लक्षण आहे काय. त्याने म्हणले बघा काशी देत, तुम्ही लांब नालाय काशी म्हणून एवढं कराय की 2 घास अन्न खावा. अहो काय अन्न खा म्हणता, माझ्या डोळ्यात एक 4 पोर हिट टाकला असा, 4 पोर हिट टाकला असा. म्हणलं ती म्हणजे पोर हिट टाकली, मी साधूने काय या रे बसा, माझा दृष्टांत संपला. साधू जवळी असतील ते संत नव्हती जगा माणसात. मग कसं असतात, जीवी जळा आत जीवी जळा व्यवहार सगळं करतात. जसं कमळाचं पान पाण्यात राहतंय, पाण्याला स्पर्श करत नाही. असं जे साधू आहेत ते साधू भेटत नाहीत. साधू थोड जाना, साधू थोड जाना, साधू थोड जाना. अहो काही अशक्य गोष्टी करता येतील पण साधूची भेट होणार नाही. हरे नाथमाचं प्रमाण सांगतो. हरे चंद्र अमृत सुके सेवरे परित्या साधूची भेट न होईल का.
ऐसे कैसे आनंद करीचे सारो ऐसे कैसे आनंद करीचे सारो आज कैसे आनंद करीचे सारो आज कैसे आनंद चंद्रामृत तुझे चंद्राचं अमृत सेवन करता येईल. आस्ता जाता रवी धरवेल, सूर्याला मावळण्याचं थांबवता येईल. थांबवलेला इतिहास आहे. शांडल्य अभंगचरित्र. आपल्या भाऊबलानं ताकदीनं समुद्र कोण जाईल गेले सावरकर, हे होईल. पण हे प्रत्येकाकडे नव्हतं काय, हे प्रत्येकाला होऊ शकत नाही. नाही पवना घालवेल पालान, पायी चालवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, भरी त्या साधूची भेट न होईल गा. पवन म्हणजे वारा, वाऱ्यावर पालान म्हणजे हत्तीच्या पाठीवर आंबारे असती आणि आंबारे खाली जे हातरला असते त्याला म्हणतात पालान. तेही वाऱ्यावर घालता येईल. पवना घालवेल पाला, पायी चालवेल गगन, आकाश मार्गानं चलत जाता येईल. भूत भविष्य वर्तमान तिन्ही काळाचं ज्ञान होईल. बरी साधूची भेट नाही का. बहु आवागर बहु करुणा केली, जगदेती करुणा. अवघड वेगळं आणि बहु अवघड वेगळं. अवघड वेगळं आणि बहु अवघड. तुम्हाला अवघड आणि बहु अवघड सांगतो. ज्यांनी दांडपट्टा बेटा दांडपट्टा, त्याच्या लक्षात येईल मी काय बोलतोय ते. आता ते सगळं मोडत आलं. तालमी मोडल्या, दांडपट्टा गेला. गाडीला स्वारी बांधायची. जे आताच्या लोकांनी स्वारी कळणार आणि जुन्या लोकांनी स्वारी म्हणजे कळते. स्वारीच्या गाडीवर उभा राहायचं आणि मागली उडी मारायची. कसं उभा राहायचं? स्वारीवर उभा राहायचं आणि मागली उडी. हे कसं आहे? अवघड. म्हणजे भ अवघड ह्याच्या पुढं आहे. स्वारीच्या गाडीवर उभा राहायचं आणि करवताचं पान
करवताचं पण माहिती आहे, असं गोल आकाराचा आपल्या कमरेचा बेल्ट असतोय, आमच्या मावशींच्या कमरेत असतो का पट्टा, तेवढ्या आकाराचं गोल आकाराचं असं करवताचं पान आत दात्र्या करायच्या, कुठं आत, आणि असं चंप्यावर भरायचं आणि त्या चंप्यावर खाली वस्तार माहिती, वस्तार कुठं माहिती ती वस्तार माहिती आहे. आता जुन्या लोकांना वस्तार म्हणजे दाढी करायची, वस्तार एवढ्या ती हुबी बांधायची आणि मग त्यातनं त्या उडी मारायची मागची. ह्याला काय म्हणतं, असं उडी मारून उभारला तर पाय सळलं, नाही तर तिथंच बहु अवघड. फार अवघड आहे ह्यांची भेट होण्या दुकानात दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण या वया येत वडी, दुर्लभ भेटी तुम्हा दुर्लभ भेट आहे. आणि असा महात्मा साधू भेटणं फार दुर्लभ आहे. आणि असा साधू म्हणतात, अशा साधूचा बोध कुणाला होतो, अधिकार संपन्न पाहिजे तो. म्हणजे अधिकार संपन्न म्हणजे मोठी माळ घातल्याला, लई पांढरी फटफटीत कपडे घातल्याला. तर कबराच्या भाषा सांगतो, चित्त शुद्ध नाही ते बोध करेल काही. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, नाही निर्मळ जीवन आणि काय करील साबण. चांगला साबण आणलाय, रिन आणलाय म्हणा, सर्फेक्शन आणलाय म्हणा, आता काय पैसे घ्यायचे नाही म्हणाय, काय केलं 12 साबण घासले, पाणी आहे गडूळ, पाणी आहे, कापड चांगलं होती तिथं पाणी, चित्त शुद्ध झालेलं आहे. याला मल नावाचा दोष गेलेला आहे, मल नावाचा दोष गेलेला आहे. मल अधिक विक्षोभ हे दोन्ही दोष ज्याचं गेले आहेत, त्या ठिकाणी साधूचा बोध होतो. कारण मला काही ह्यातलं शास्त्रातलं काही येत नाही, असंच ऐकलेलं मोडकं तोडकं सांगतो मी, काय ह्याचा अभ्यास केलेला नाही. पामर अधिकारी नाही, विषय सुद्धा अधिकारी नाही, फक्त मुमुक्षु जो साधक आहे तोच अधिकारी ह्या ज्ञानाचा, त्याला साधू बोध होतो. साधू बोध कुणावर होतो, कारण वाघिणीचं दूध काढण्यासाठी पात्र कशाचं पाहिजे, सोन्याचं पाहिजे, सोन्याचं, तरच ते दूध त्यात राहत नाही, बाकीच्या कुठल्याही भांड्यात राहत नाही. सोन्याचं भांड म्हणजे चित्तशुद्धी, हे मला सांगायचं आहे. आणि असं चित्तशुद्ध झालेलं आहे, त्या महात्म्याचा बोध ठसा होतो, साधू बोध. मग बोध म्हणजे आमच्याकडे प्रसिद्ध आहेत बोध, कसं माहिती आहे, तंबाखूचा, कडबा कुट्टीचा, कापसाचा, मिरचीचा, हो बोध. बोधाचा अर्थ ज्ञान. सगळीच ऐकत्यात, कीर्तन ऐकत नाहीत कोण सांगा, सगळे ऐकतात. विचारायचं कीर्तन राहतं कसं, कीर्तन चांगलं म्हणतो का, जरावी हसवायला त्याला, जेवढा बुवा हसवल तेवढा चांगला बरं काय. सत्य गेले गोळ्यावरी अज्ञानाची चाली, जे घ्यायचं आहे तिकडे कोण लक्ष देत नाही. घ्या, कारण विरळायचा कोणी तुका त्यासी विरळा असत. आणि असा अधिकारी जो आहे, अधिकारी कोणाला म्हणायचा, काय मी उद्धार ऐसे तुम्ही सांगा करा समाधान चित्त माझे
काय मी उद्धार पाहावे, माझा उद्धार होईल? सांगा, उद्धार व्हावा म्हणून वारी घेणारी किती आम्हाला काय सांगता येणार नाही तुम्हाला. एखादा आस्तीच्या महापुरी रिक्ता ती कोटीवरी कोटीवरी म्हणतात. प्राप्तीच्या पहिले त्रिवी पायला घे. जेवढा मोहर आला तेवढा आंबे लागतात, बरोबर आहे ना? जेवढा आंब्याला मोहर आला तेवढा आंबे लागत नाही. जेवढा आंबे लागल्या तेवढा आडीला येत. आडीला आला ते सगळंच काय खायला पकवसरा येणार. तसे हजारा निघतात, कोठ्या निघतात, पण विरळायचा एक कोणतरी एखादा असतो. माझा उद्धार होईल काय बाबा? किती जन्म झाला फेरा, पडलो अवर्ती फोरा थोर वळसा. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे. हे दुःख निवृत्त व्हावं, ह्या दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची प्राप्ती व्हावी, असा ज्याची तीव्र जिज्ञासा आहे. नुसती तेवढ्यापुरती नाही. कीर्तनात एखादा खेळ भेटला की प्रत्येकाला वाटते, कुस्ती खेळत की आपण बी कुस्ती खेळा वाटते. एखादा पकवास चांगला की आपणही वाजा असं म्हणतं. एखाद्या चाल म्हटलं की आपणही हितनं उठलं की हा हे तिथंच. असं नाही. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्र दिवस हे पितळ रात्र दिवस हे पितळ. हे तेवढ्यापुरतं नाही, ताकापुरती आजी आणि कामापुरता मामा. हा ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रं दिवस हे चित्त उसाविसी हिची वाटी. जे जे भेटे तयासी. कोण भेटल? देव कृपा करील काय राज राखी. देव कृपा करील, माझी लाज राखल काय, अशी सातत्यानं चिंता. आम्हाला महाराज म्हणजे आम्ही सुद्धा चिंता करतोय. कशाची? नित्य उठून या खावयाची चिंता. आम्ही चिंता करणे म्हणत आहे, आम्ही सुद्धा चिंता करतोय. हा तुम्ही सांगताय चिंता करायची, चिंता करायची. ही सगळी लोक चिंता करत आहे. कीर्तनाकारा सकट विठ्ठल. चिंता करतात, पण ज्याची करत आहे त्याची करत नाही. कोण कशाची चिंता, कोण कशाची चिंता. महाराज म्हणले रात्रंदिवस तळमळ गोळ्या खाऊन झोप लागत नाही. काय म्हणतात चिंता करणं? ही चिंता नाही. चिंता त्याची करतोय मग आपल्या उद्धार व्हावा, एखादा महात्मा भेटावा.
अशी सातत्याने चिंता करणे, मग अशी तीव्र जिज्ञासा असणारा जो साधक आहे त्याच्यावर सहज काना वचनाच्या भेटी. त्याला सांगावलं एक वचन बास, नुसती एक वचन बस का तेवढी त्याचा अधिकार निर्माण झालेला असतो. त्यानं सगळं बाकी सगळं झाडलेलं असतं, सगळा मोकळा असतोय, मोकळा. आणि मग त्यांनी गुरुनं उपदेश केलं की मग ठाईच मुराला अनुभव. काय अनुभव देतात? अरे म्हणले तू कोण आहेस? तू देह म्हणजे तू नाहीस. मला विचार तुम्ही कोण? मी अर्जुन जाधव महाराज शिपूर. माझा पत्ता सांगतोय, घ्या तालुका विकेल जिल्हा. हे तुझा कलचं नाव आहे. उपजलिया बाळकासी ठेविल्या नावासी. हे तू नव्हतो, हे अवयव आहेत. तू वेगळा आहेस. ते तू आहेस, ते तू आहेस. काय ते? जे ब्रह्म स्वरूपात तू आहेस. देह म्हणजे तू नाहीस, मग देह तादात्म्याचे बी तू नाहीस. असे स्वरूपाची ओळख करून देणारे जे महात्मा आहेत. आणि हे अनुभव आला की ठाईच मुराला. काही वेळा नुसतं मी ती वस्तू आहे असे चालत नाही, ते सुद्धा संपवावं लागतं. मी माझी आठवण निरंतर. दोन गोष्टी अहम ध्यास आणि मम ध्यास ती घालवतात. मी कोण आहे? मी अर्जुन जातो नाही, मी वासुदेव वासुदेव तत्वता कळो येईल विचार. कुणाला आहे ठाऊका सभागिया संता. बाबा तू तो आहेस, तू तो नाहीस, तू अर्जुन जाधव नाहीस. हे कोण सांगते? एक महात्माने साधू शकतो. तेच माझे हित करते सखळ जेहा. तेच. आणि असा ज्यावेळेला तिने बोध देतील त्यावेळेला तो ठाईच मुराला अनुभव. तो ठाईच कसा? कापुराचे वाथी ओझल्या ठाई समापती. काय झालं, गाडी येत असताना मध्ये रस्त्यामध्ये जरा कापूर जळला आणि त्याची राख डोळ्यात आली. जागा आहे सांगा, कशाची राख राहती? तुम्ही किलोभर जाळा, मनभर जाळा आणि क्विंटलभर जाळा, त्याची राख शिल्लक राहत नाही. तसं
काही शिल्लक राहत नाही त्याला. हा कोणताच त्याला जाणीव राहत नाही. आठव नाठव झाला स्वयंमेव, त्याला कुठल्याही प्रकारचा आठव राहत नाही, नाठव राहत नाही. असं जशी कापूर जाळल्यानंतर आग्नेय दिसतो, कापूरही दिसतो, पण ज्यावेळेला ते संपतं त्याला शिल्लक काहीच राहत नाही. तसं साधूचा बोध झाला की काही शिल्लक राहत नाही. काढली काही काही तुका म्हणे हरीने काही उर्व निधी काही शिल्लक नाही. ठाई कसे कापूस कसा समाप्त होतो असं त्यांनी कुठलं शिल्लक ठेवत नाही. फक्त त्या स्वरूपाशी एक रूप, ते बी शिल्लक राहत नाहीत, काही शिल्लक न राहता. जसं आमच्या गावाला पंगत होती सप्त्याची. मग घर जरा मोठं होतो, 4-5 जणी घरातल्या मावश्या. आता सप्त्याची लोक जेव्हा येणार, मग थोड्या मावशीने आमटी करायला घेतली. आमटी करत असताना तिनं मीठ टाकलंच. ती गेली दुसऱ्या नंबरची मावशी म्हटली तिनं मीठ टाकल्या की नाही, तिनं बी 2 मुठे टाकल्याच. ती गेली बघ तिसऱ्या नंबरची मावशीली, तिनं 2 मुठी टाकल्याच. चौथी म्हणली ह्या तिघी बी बाहेर गेल्यात, काय नाही काय की तिनं 2 मुठी टाकली. आता एवढं मीठ टाकल्यानंतर किती आमटी चांगली असेल मावशानो. झालं सगळ्या गोळ्या म्हणले तुम्ही मीठ टाकला का? होय मी टाकलं. तुम्ही? मी नव्हे. तुम्ही? मी नव्हे. चौघणी कबूल केलं, आम्ही मीठ टाकलं. बरं असं नाही द्या, कोणत्या बाजूला टाकलाय तुम्ही? ती थोडली मावशी म्हणली ह्या अंगाला, 2 नंबरची म्हणली त्या अंगाला, 3 नंबरची त्या अंगाला, 4थ्या नंबरची म्हणली त्या अंगाला. हा ठीक आहे म्हणलं, मग ह्या अंगची आमटी घ्या. कुठली? उत्तरेकडल्या बाजूला सगळ्यांनी मीठ टाकलंय ना, दक्षिणेकडली आमटी घ्या. करता येईल? नोही सारिता निराळे लवण मिळविता जळे. ते समरस झाले. तसं तशी कापूर आणि अग्नी समरस झाला, शिल्लक नाही. ठाईच मुराला पुढं मोक्षे रेखे आला भाग्य. तर मोक्षापर्यंत सीमेपर्यंत आलाय. कोण आहे? भाग्यवान आहे तो. कोण आहे तो? भाग्यवान. त्याला भाग्य म्हणायचं, बाकीचं भाग्य नाही. आम्ही म्हणतोय भाग्य कोण? ज्याच्याकडे 12 गाड्या आहेत, ज्याची 300 एकर जमीन आहे, त्याच्याकडे 200 किलो सोनं आहे, हे आम्ही तुम्ही म्हणायचं. महाराज सांग हे भाग्य नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा, भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा. निकटवास बरा संतापारी, निकटवास बरा संतापारी. सांगायला जरा जागवून बोला. अहो सगळ्यांची प्रत्येकाची मरमर कीर्तन करा सकट पाकिटाकडे आहे. कुणाकड? हलकं पाकिट अगदी तुमच्या गावाला तरीक नाही. आणि धन पुत्र भाग्यने म्हणता. अहो ह्या जगात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जरी. अहो या जगात धनवंत माणसाला मान्य आहे आणि तुम्ही म्हणता भाग्य ना. हे मान्य, धनवंताला मान आहे, पण हे एक जन्मापुरतं नव सांगता येत नाही. मला सांगतो एक जन्माला सोपी होत नाही. एक जन्माला आमच्या गावातला दृष्टांत सिद्धांत सांगतो. कागल तालुक्याचं लाईट डिपार्टमेंटचा ऑफिसर, गाडी सरकारी,
बंगल्याला याची न्यायला सोडायला ऑफिसला सरकार रिटायर झाले आणि गावात 10-12 एकर जमीन आहे. ते पूर्वपास आमच्यामधलं पहिला ग्रॅज्युएट विद्यार्थी गावातला. आता पुढचा आहे का, रिटायर झाल्यानंतर सगळं मालकीनं काढून घेताना हाकललं. कुणाला गड्याला नव मालकाला. आणि गावात मग कुणाची 3वी, कुणाचं 12व, कुणाचं लगीन, कुणाचं बी हे ग बसतंय. हे ग बसत नाही. या पोटा कारणे गा हे पोट ग बसत नाही. मग कुठं कुणाचं बी आहे, कोणाचं सांगालोय, सामान्य सांगाय नाही. हे भाग्य असं आहे. धन ह्या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवरी छाया. वासुदेवा या द्वादश अक्षरी मंत्र हे ज्ञानोबरांचं आहे आणि हे नाथमारांचं प्रमाण आहे. रामकृष्ण वासुदेवा असो जर या लागी भाग्य धन धारा या धनाचा नधरी माऊली म्हणते की ह्या धनाचा विश्वास. जशी
सूर्य उगवला की वृक्षाची सावली पूर्वेकडून पश्चिमेला पडते. जसा 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 सूर्य वरील तसा हळू सावली मागच रिकती. सूर्य पश्चिमेला गेला की सावली पूर्वेला येते. तसं हे धन धारा धारा. अहो तुम्हाला काय सांगा, इकडल्या मावशात चांगले आहेत. बाईल म्हणे खर, इकडल्या मावशानं खर म्हणजे कोण, जे आहो जाऊ म्हणून भाग्य तरी नव्हे धन पुत्र. पुत्र अहो हातावरून बाहेर ओढून काढते नाही, भाग्य आहे का नाही, म्हणून भाग्य त्याला म्हणतात. उजळली भाग्याथा अवघी चिंता. कुठली चिंता असलं का राहते, भाग्य विनटला. आणि असा जो आहे त्याला म्हणतात, त्याची गुढी त्याला म्हणतात ज्ञानदेवा गुढी. संगती सज्जनी हरिदिसे जनीवनी विठोबार तुम्हारी विठोबार तुम्हारी. संत सज्जन ह्यांच्या संगतीमध्ये गोडी आहे. गोडी आहे काय, सुख सुख या संत जमागणे नित्य नावे धन होते सकळ सर्व काळ प्रेमे म्हणून नाही काही चिंता. कुठल्याही प्रकार चिंता आम्हा भय चिंता नाही. पुढं झाला इलोकी परलोक आले सगळे वैकुंठ. संत त्यांची गोडी आहे का, संतांच्या ठिकाणी गोडी नाम सुख. इतर ठिकाणी सुख नाही. सुख एक हीच टाही भूपाई
कारण ही प्रमाण ज्ञानोबरांची 2 ठिकाणी वेगळी प्रमाण आहेत. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची हरिपाठ म्हणतात लई तर्क म्हणते गव्हा ज्ञानदेवा प्रमाण होतंय सांगता येत नाही. चहा पिता पिता ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान म्हणता म्हणता ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती झाला हरिवान झाला. तर कोण भल्या भल्यांची घसरगुंडी करते हरिपाठ. तर हरिपाठ दिसायला सोपा आहे, म्हणायला सोपा वाटतोय, हरिपाठ लई अवघड आहे बरं काय. असं ज्ञानोबा म्हणतात संतांची गोडी. सुख संताशिवाय नाही, कारण सुखाचा लाभ त्यांनी घेतलेला आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे. अनुभव आली अंगा ते हा जगा. संत महात्मे स्वतः त्याचा अनुभूती घेतली. आम्ही वाचून ऐकून सांगतोय हो, पण संत महात्मे त्यांनी सत्ता प्रत्यक्षात अनुभव घेतलेला. अनुभवातलं ज्ञान वेगळं, संतांचा प्रत्यक्षात अनुभव व्हावा त्यांची गोडी आहे. त्यांना संत संगती दे तुझी चरण सेवा हाची भाव माझ्या जीवा पूर्वी देवा. संतांना तुला त्यांची गुढ लागते, देवाला सुद्धा त्यांची गुढ लागते. संतांची गोडी, संतांची सुख झाली या देवा, त्यांची गोडी देवाला सुद्धा बरोबर आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनाची संगत असावी. का संगत असावी, का असावी? पतन उद्धार संघाचा महिमा. पतन उद्धार संघाचा महिमा. फार परिणाम होते. पतन ही संगतीन होत आणि उद्धार ही संगतीन. पतन उद्धार संघाचा महिमा. हा म्हणतात वार चांगला आहे पण संगत चांगली नाही. काय म्हणतात वार चांगला आहे पण संगतीत आपण आहो. शेण जर बुडी पडलं तर मोकळं येत नाही. काय घेऊन येतंय? माती घेऊन येते. संगतीवर फार महत्व. संतांचे संगती मनोमार्गती. आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगती. संतांच्या संगतीतच भगवंताचे चिंतन करावं. हा संतांची संगत फार आहे मोलाची. बाकीच्या संगतीमध्ये पतनच आहे. पण संत समागम एखादे वेळी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. म्हणतात पुत्र व्हाव म्हणतात. पुत्र श्वान म्हणते ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. या महाराज संत संगत फार, कारण त्यांची संगत मिळत नाही व्हावी. त्या संगतीनं असं आहे सोनं शुद्ध आहे. सोनं कसं आहे? सोनं धातू शुद्ध आहे आणि पवित्र आहे म्हणून लोक घालतात आणि म्हणून एवढं महाग आहे. पण म्हणतं की पुसायचं. पण म्हणतं की पुसायचं. जर ते एखाद्या वेळेला तुम्ही सोनाराकडे दिला की दादा एवढे घ्या आणि पैसे द्या, तू लगेच काढणार पैसे देणार हो.
कधी घेतायचा अनुभव आहे का नाही? नाही, तो अगोदर घेणार, नुसतं पारक असं बघणार नाही, आयनवर आदळणार, त्यांच्या दगडावर घासणार, नाही परत जाळणार मुशीत घालून, आणि मग म्हणणार मग आता का मग असे डाकाच्या संगती सोने झाली ही. सोनं शुद्ध आहे पण संगत डाकाची घट्यामध्ये हीनपणा झाला. ओढाळाच्या संगती साध्वी नाडली महाराजांची प्रमाण आहे. संगत जर ओढाळाची तर साध्वी माणूस सुद्धा नसू शकतोय. हे आमचे सदाशिव महाराज सांगायचे की तू एक ब्राह्मणाची गाय होती आणि गावात देवा सोडलेली, देवाला सोडलेली गाय असते ती कशी असतात, अशी असतात ना, रुमरुमी राहतात का, हिथं जरा खा तिथं जरा खा, शेंड खायला येते. आणि एक ब्राह्मण बुवाची गाय होती, ती अशी दाव्याला दारात बांधलेली, ती देवाला सोडली गाय आली. म्हणजे काय ग मी कशी आहे बघ, तू कशी आहे. ती म्हणाली हे बघ माझा मालक सकाळी उठणार, आंघोळ करणार, त्याची देवपूजा करणार, त्याची विधी करणार, परत गावातल्या पूजा करणार, मग येताना एखादी पिंडी आणणार, मग मला अगं चल माझ्या संकट माली हो चल कसं आहे. आणि तिनं तिचं दाबत तोडलं शिंगाला गेली. आता तिला कसं देवाला सोडलं जनावर कसं हिथं जरा खा तिथं थांबून काय तिथे नुसतं खाईत पळते. ह्याला कुठं माहिती हे बसून उभारून खायला लागलं. मालक जे आला तो का हार घेऊन आहे नव्हता, दांडके घेऊन आले, चमडच निघाले. का संगतीचा परिणाम. पतन उद्धार संगत, पतन ही संगतीन होत आणि उद्धार ही संगती, उद्धार ही संगती. मग कुत्र्यान धर्मराजी संगत केली, स्वर्गाला गेलं. धर्मेश्वानुसरता केला रे ज्ञानवरांचा पण. संगत कोणाची केली? कुत्र. संतांच्या ना तुकोबरा म्हणतात वैष्णवाच्या नानी होईन किडा. कुत्र नवा नानीतला किडा. कारण महात्माची संगत घडणं फार अवघड आहे. नाही त्यांचा नुसती दृष्टी जरी पडली बस, हा दिटवा जयावरी झळके का पद्मकारू माथा पारुके, तो जीवची तुके मैसे. त्या साधूची संतांची जर दृष्टी जरी पडली तर त्या जीवाचा उद्धारू शकतो. नाही अंगाना वारा आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाला पात संगत संतांची फार महत्व आहे. संतांची संगत जीवनामध्ये होणं हेच भाग्य आहे, दुसरं भाग्य नाही. संत संगे हा भाग. कारण संत संगे हरिताप, संत संगे निश्चित विकल्प मानस होते. संतांच्या मानातला विकल्प निघून जातो, पाप निवृत्त होतो. आणि भगवंताची प्राप्ती होती. हरी प्राप्तीसी उपाय धरावे, संताविण प्राप्ती नाही. कीर्तनकार नव्ह ऐसे वेद संताशिवाय पण. ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी. काय झालं वो हरी दिसे जनी वनी. त्यांच्या संगतीनं जनामध्ये हरी दिसायला लागला, वनामध्ये दिसायला. आणि आत्मतत्वाने जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद विठोबा झाला माझे मनी. जिकडं बघल तिकडं कोण, जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. दाट हरी
बघल तिकडं लाजले गे माई आता कवना जिकडे पाहे तिकडे जिकडं बघल तिकडं तुका बरं म्हणतात कहा पगडारू देखे अनेरा देखे तो सब वहिनी घेरा म्हणजे कुठं पाय ठेवू कुठं म्हणजे पाय ठेवायला का शिल्लक नाही विठ्ठल दिसता रे लाजा रे. विठ्ठल दिसता रे लाजा रे. सदा हे भागा रे भारो रे. सदा हे पावा रे भारो रे. विठ्ठल रामाचा देव भोवा रे. विठ्ठल रामाचा भोवा रे. अवघा देव जनी वनी निरंजनी वासुदेव समान एका जनार्दनी चित्त चैतन्य झाले. जनामध्ये वनामध्ये निरंजनामध्ये हर दिसे जनी वनी आत्मतत्वी त्या महात्म्याकडे सांगते का अहो परमात्माच असा आहे तो नाही ऐसा ठाऊरला असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे आकाश सर्वत्र आहे तसा परमात्मा सर्व ठिकाणी कुठं तो नाही जागा शिल्लकच नाही ते दिसू लागला जनी वनी हरी दिसे जनी वनी. आम्हाला माणसं दिसतात पण ज्यांना महात्म्याचं दर्शन झालं त्याला आत्मस्वरूपाची ओळख झाली ते म्हणतात जे जे भेटी ते ते मग ते वाढ धाकटे न म्हणती सजीव निर्जीव न देखती देखल्या वस्तूसी उजो लोटती मीच म्हणून हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे ज्ञानेश्वरा. पाही चंदन परिसाही पुढे तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहताची न दिसेची कुठल्याही प्रकारचा अवघड नाही त्यांची संगत ज्ञानोबा कारण त्यांच्या संख्येत 3-4 अनेक प्रकार सांगता येईल का. एखादा साधक चिल्ला भावल्या मज वाहती त्याला कडे घेतात का थकलोय आता महाराज उचलून घेतात शीत कसे होतात त्यांना माहिती आहे. आणि क्षमा गुण सुद्धा चुकलो तर सुद्धा काय करतात ते क्षमा त्यांच्या ठिकाणी गुण आहे. अंतकरणाने ओतपोत दया आहे दयावंत जे अंतरी त्यांच्या अंतकरणात दया आहे. साधू संत मायबाप जे का म्हणून त्यांची पुढे आहे.
आणि अशी संत महात्म्याची संगत व्हावी आणि म्हणतो त्यांची गोडी आहे ह्याच्यासाठी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. मग हे कसं काय नामचिंतनानं चित्तशुद्धी होईल. हरिमुखी म्हणा काय होईल चित्तशुद्धी होईल, मन दोष जाईल, विक्षेप जाईल. मग आंबा पिकल्यानंतर झाड फोन करतोय, हॅलो पोपट दादा तुम्ही लवकर या, आम्ही पिकलोय सांगतोय नाही. मग पक्व दशेला आलं की महात्मा कोणतरी भेटतो आणि तेव्हा लगेच मग त्याने एक गोष्ट बोलले की मग साधू बोध झाला नुरोनिया ठेला ठाईच मुळाला अनुभव. महात्मे भगवंताने आम्हाला अशा महात्म्याची साधी संगत करून द्यावी देवा. कारण ती महात्मे भेटत तर कळत नाहीत. कारण ते देवा आमच्याकडे तेवढी अजून पात्रता नाही, तरी भेटावेत अशी अपेक्षा करू आणि त्यांचंच नामचिंतन करू. तुकाराम तुकाराम कैसी केली कटकट वाकडे का नीट देव. मला हात काय येते बरं काय मोडकी तुडकी सेवा करण्याचा तुम्ही सर्वांनी साथ दिला म्हणून बरं काय. माझी काही एवढी पात्रता नाही आहे, कारण इथं एकावन्नी बळी येऊन गेलेत, त्याच्यामुळे तुमच्यासमोर असं छप्पन येऊन गेल्या, त्याच्यामुळे तुम्ही सांभाळला असा. तुम्ही सांभाळले संती भय निरसली तुम्ही संत मायबाप करा क्षमा अपराध. बोलण्याच्या भागामध्ये अपशब्द काय गेले असतील, कुणाला लागला असा शब्द गेला असेल तर मनापासून क्षमा मागतो. झाली भगवान चरणी ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, अधिष्ठान दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा पंडित परमात्माच्या चरणी सेवा समर्पक संत मायबापांच्या चरणी समर्पित देवा आणि आम्हालाही महात्मा भेटावा अशी अपेक्षा.